गाईस, खूप खूप स्वागत आहे आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये, जो कंटिन्यू पार्ट आहे. आपण जगन्नाथपुरी यांचं छानपैकी दर्शन घेऊन आता आपण आलो आहोत गुंडेच्या मावशी, जे जगन्नाथजी यांच्या मावशी आहेत, तिकडेच आपण दर्शन करण्यासाठी आलो आहोत. तर गाईस, ह्या बघू शकता, या छोट्या मावशी आहेत. त्यांच्या रूपामध्ये ते सगळ्यांना आशीर्वाद देतात. मग आपणही त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण त्यांना धन्यवाद केलं. तर गाईस, हेच ते एकमेव मंदिर आहे जिथे श्रीकृष्ण भगवान यांचे हृदय आले होते गाईस. तर तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता. आणि रथयात्रा जेव्हा चालू होते जुलै महिन्यामध्ये, तर इथेच रथ येऊन थांबतात गाईस. आणि कृष्ण भगवान आणि त्यांच्या बहीण भावासोबत मावशीकडे जाऊन छानपैकी भोजनालय वगैरे करतात, एन्जॉय करतात, असं काही मानले गेलेले आहे. तर त्यांचं दर्शन घेऊन आम्ही आता आलो आहोत तिथूनच 2 किलोमीटरवरती असलेल्या बेडी हनुमान मंदिरजवळ. तर गाईज बघू शकता, मी व्हिडिओ कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. आणि हे बघा, जगन्नाथ जी यांचं दर्शन, सुभद्रा आणि बलभद्र भाऊ यांचं. अशा प्रकारे आम्ही खूप छानपैकी दर्शन केले. आणि तिकडचे परिसरातली छोट्या मोठ्या मंदिराचे सुद्धा आम्ही दर्शन केले. बघू शकता, बाजूला पाळणा ठेवला आहे कृष्ण भगवान यांना. आणि अशी मान्यता आहे, ते थर लावल्याने आपली स्वप्न पूर्ण होतात. तर आम्ही सुद्धा प्रयत्न केला ते थर लावण्याचा. आणि हे बघू शकता, गाय वासरू यांचं दर्शन. तर अशा प्रकारे आपण छानपैकी दर्शन केलं. आता कंटिन्यू ब्लॉग येत राहतील गाईस. तर पाहत राहा एम फॉर महेश. डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट टू माय चॅनल. बाय बाय. भेटूया पुढच्या भागामध्ये.